संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वांना कळालंय की यादी जाहीर झालेली आहे आणि राज्यामध्ये 31,000 जवळपास ही मोठी भरती झालेली होती, जाहीर केलेली होती आणि अनेक दिवसापासून आपण वाट बघत होतो की नेमकी यादी केव्हा जाहीर करण्यात येणार आहे. तर उद्या रक्षाबंधनची भेट त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं दिलेली आहे आणि आज ही यादी त्या ठिकाणी पोर्टलला डिस्प्ले झालेली आहे. तुमचं सिलेक्शन आता कुठं झालेलं आहे, काय झालेलं आहे, तुम्ही सर्व महा टीचर रिक्रुटमेंट या पोर्टलला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. सोपं आहे, जास्त काय अवघड नाही. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जिथं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणची यादी तुम्हाला चेक करायची असेल तर महा टीचर रिक्रुटमेंट वरती जा. त्या ठिकाणी तुम्हाला यादी डिस्प्ले झालेली त्या ठिकाणी कळेल. आता अनेकांचं सिलेक्शन झालेलं आहे बघा. आपण काही जणांचे मेसेज सुद्धा वाचूया. काही जणांचे मेसेज आपण वाचूया. बऱ्याच जणांची सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. आता बघा, ग्रुपमध्ये सध्या तीच चर्चा चालू आहे. मेरिटच्या संदर्भामध्ये अनेक जण चर्चा करताय. पवित्र पोर्टल लॉग इन करून स्वतः रिकमेंडेड स्टेटस चेक करा. किती बघा, यादी म्हणतात की 150च्या वर गेलेली आहे. अनेक जणांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. 128 SC ट्रायबल सिलेक्टेड. आज यादी लागण्याची शक्यता आहे. बघा, मेल रिकमेंडेशन स्टेटस मिळालेले धुळे. अनेक जणांची यादी या ठिकाणी, बरेच जणांचे मेसेज व्हायरल होत आहे. अनेक जण मेसेज टाकताय. आता मेरिटच्या संदर्भामध्ये जर मी काल परवा त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आता अनेक जण तुम्हाला जर बघायचे असेल तर तुम्ही महा टीचर रिक्रुटमेंट वरती जाऊन ही यादी त्या ठिकाणी चेक करू शकता. बघा, यादी चेक करण्यासाठी तुम्हाला सरळ सरळ सोपं आहे. महा टीचर इथं जायचं, गुगल वरती जा. या ठिकाणी महा टीचर फक्त जरी टाकलं तरी हे चुकलं आहे, ठीक आहे. महा टीचर टाकलं की त्या ठिकाणी ही वेबसाईट चालू होते. महा टीचर रिक्रुटमेंट यावरती जा. यावरती गेल्यानंतर तुम्हाला ते आता सर्वजण त्या ठिकाणी लॉग इन करताय आणि लॉग इन करत असल्यामुळे काय झालं की थोडीशी हँग त्या ठिकाणी सुरू आहे. 100 MBPSचं नेट असताना सुद्धा वेबसाईट त्या ठिकाणी हँग दाखवते, लवकर ओपन नाही होते. यावरून समजून घ्या तुम्ही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की अनेक वर्षापासूनची अनेकांची जी इच्छा होती, मला शिक्षक व्हायचंय, आणि सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी बसलेले होते. रिकमेंडेशन स्टेटस बघत असताना, त्यावेळेस चेक करत असताना अनेक जण थोडेसे नाराज होते. काही जणांच्या चेहऱ्यावरती भयानक टेन्शन होतं आणि ज्यावेळेस रिकमेंडेशन स्टेटसमध्ये एखादा जिल्हा तुम्हाला दिसला त्यावेळेस अनेकांचे फोन आले की सर, आमचं सिलेक्शन झालंय. आता ही आनंदाची बातमी आहे. अनेक जण लागले, जे लागलेले नाहीयेत त्यांनी नाराज न होता त्या ठिकाणी आणखीन जे याद्या लागणार आहेत, मुलाखतच्या याद्या असतील, त्यानंतर सेकंड टप्प्यामध्ये जे अपात्र, गैरहजर वगैरे त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यामुळे नाराज होऊ नका. आणखीन काही दिवसानंतर पुन्हा तुम्हाला मुलाखतीच्या याद्या लागतील. तिथं सुद्धा एकाच 3 असल्या कारणाने तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढलेले आहेत. आणि हे जे तुम्हाला वेबसाईट ओपन झाली, या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर 25 याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर परत ती तुम्हाला वेबसाईट जी आहे ती वेबसाईट त्या ठिकाणी ओपन होईल. आता कनेक्शन, चला बघा काय झालंय की सर्वजण लॉग इन करताय, त्यामुळं लवकर आता लॉग इन होणार नाही. अनेकांना त्या ठिकाणी एरर येत राहील. परंतु रात्रीपर्यंत तुम्ही सर्व बघू शकता. जे नाराज ज्यांचं झालं नाही त्यांनी, मी परत एकदा सांगतो, नाराज होऊ नका. आज नाही झालं तर उद्या सिलेक्शन होईल, चान्स मिळेल. परंतु नाराज न होता अनेक जणांच्या असं झालं की कभी खुशी कभी गम, कोणाच्या इथे खुशी आहे तर कोणाची इथे गम आहे.
परंतु यावरती ते सांगतो की नाराज न होता भविष्यामध्ये त्याचा विचार करा, कुठं ना कुठं तुमचं सिलेक्शन होईल. मी सर्वांना, नवीन जे आता शिक्षण सेवक आले त्या सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो. संघटनेच्या माध्यमातून या भरती प्रक्रियेमध्ये जेही तुम्हाला अडचण येईल माझ्याशी संपर्क करा, मी तुमच्यासोबत आहे. जॉईन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही अडचण येत असेल तर संघटना म्हणून मी तुमच्या सोबत आहे. आजही सोबत, कालही सोबत होतो, आजही आहे, उद्याही सोबत असणार आहे. त्यामुळे सर्व नवनियुक्त शिक्षण सेवकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज लाईव्ह घेऊया. आज 9:15 9:30च्या नंतर लाईव्ह असेल. सर्वांनी या, आपण चर्चा करूया. धन्यवाद.